नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आपण नेहमी चिकनची सेम डिश बनवतो, म्हणजे चिकन करी, चिकन मसाला, चिकन सुक्का, चिकन बिर्याणी। तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चिकनची अशी एक डिश जी की आहे चिकन फ्राय मसाला। त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे, चिकन अर्धा केजी बोनलेस आहे, स्वच्छ धुवून घेतलं आहे, आणि तिथे 2 चमचे दही, लिंबू, अद्रक लसूण पेस्ट, मसाले घेतलेत। त्याच्यात आहे हळद, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर, तंदूर मसाला। आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं। तर मंडळी, ही इतकी डिश छान लागते ना, आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर ज्या वेगवेगळ्या नवीन आपल्याला डिशेस मिळतात, आपण ऑर्डर करतो, तर तशीच अगदी टेस्ट आपल्याला ह्या डिशमध्ये लागणार आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर आता आपल्याला हे चिकन आहे मॅरिनेट करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे चवीनुसार मीठ घेतलं आहे, दही, अद्रक लसूणची पेस्ट आणि हे सगळे मसाले त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि वरून शेवटी आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित छान असं मिक्स करायचं। एकूण एक पीसला तो मसाला लागला पाहिजे, व्यवस्थित कोटिंग झालं पाहिजे मसाल्याचं। छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे आपण आता ठेवून देणार आहोत अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये काय होईल, व्यवस्थित मसाला त्याला चिकनला लागेल। ठीक आहे, आता आपण पुढची प्रोसेस बघूया। तर हे मॅरिनेट झालेलं चिकन आहे, आपण आता तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर फ्राईंग पॅन असेल तर तुम्ही तो यूज करू शकता, मी इथे कढई यूज केली आहे। छान दोन्ही साईडने 3-3 मिनटं असे फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित। हे बोनलेस असल्यामुळे नाही का, पटकन शिजले जातात आणि असेच तुम्ही खाऊ पण शकता। जर तुम्हाला ग्रेव्ही वगैरे नसेल ना करायची, तर असेच सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागतात, टेस्टी। तर इकडे फ्राय करताना गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची। तर मंडळी, इथे मी चिकन फ्राय करून घेतलं आहे आणि आता आपण ग्रेव्हीची तयारी करू। तर त्यासाठी मी इथे साहित्य घेतलं आहे, कांदा उभा चिरलेला आहे, 2 मीडियम आकाराचे घेतलेत, 2 टोमॅटो घेतलेत, ते सुद्धा उभे चिरलेत, काजू, मसाले, काश्मीरी मिरची, अद्रक लसूण पेस्ट ती आपण नंतर यूज करणार आहोत, आणि इथे अद्रक आणि लसूण घेतले। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तर मी इकडे कढईमध्ये ऑलरेडी तेल तापवून ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत उभा चिरलेला कांदा। तुम्ही इथे बारीक पण चिरून टाकू शकता, दोन्ही कांदा किंवा टोमॅटोसुद्धा। तर हे छान असं परतून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये। त्याच्यानंतर आपण आता ॲड करणार आहोत काश्मीरी मिरची। तर काश्मीरी मिरची इथे हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता, अदरवाईज स्किप केलं देखील चालेल। लसूण टाकलेत, अद्रक लसूण, ते पण छान परतून घ्यायचं व्यवस्थित। काजू पण टाकायचे त्याच्यामध्ये आपल्याला, ते सुद्धा छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं। करपवायचं नाही आपल्याला, अगदी लाईट ब्राऊन असा कलर पाहिजे आपल्याला त्यासाठी। तर थोडेसे टोमॅटो आहेत, ते सुद्धा आपण आता इथे ॲड केले आहेत सगळे, ते सुद्धा छान असे परतून घ्यायचे तेलामध्ये। तर इकडे एक ट्रिक आहे, जर आपल्याला लवकरात लवकर कांदा आणि टोमॅटो हे सगळं शिजवून घ्यायचं असेल ना, तर झाकण ठेवायचं हार्डली 3 ते 4 मिनटं, जेणेकरून कांदा आणि टोमॅटो आहे ना ते मऊ होईल आणि आपल्याला मिक्सरमध्ये वाटायला ना अगदी इझी जाईल। तर आता मी झाकण काढते, तुम्ही बघू शकता आपलं छान टोमॅटोसुद्धा मऊ झाला आहे, व्यवस्थित परतून पण झालेला आहे। आता आपण काय करणार आहोत, हे आपण थोडा वेळ थंड करून देणार आहोत मिश्रण, त्याच्यानंतर ते आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे। पण आता मला इथे खूप उशीर झाला होता, सो मी हार्डली 1-2 मिनटासाठीच बाहेर ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर मी लगेच हे वाटून घेतलं मिक्सरमध्ये। तर मंडळी, तुम्ही इथे बघू शकता आपली पेस्ट रेडी आहे, स्मूथ असं टेक्स्चर आलं आहे त्या पेस्टला, पाणी अजिबात ॲड करायचं नाही ग्राइंड करताना। तर मंडळी, आता आपण करणार आहोत ग्रेव्ही। तर मी त्यासाठी तीच कढई यूज केली आहे, ज्यामध्ये कांदा टोमॅटो भाजला होता ती। तर त्याच्यामध्ये मी ॲड केलं आहे तेल आणि बटर, तुम्ही तूपही ॲड करू शकता। खडे मसाले टाकले, त्याच्यामध्ये आहे तेजपत्ता, वेलची, लवंग आणि काळी मिरी। नंतर त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट पण ॲड केली आहे, छान अशी परतून घ्यायची मस्त तेलामध्ये। आणि त्याच्यामध्ये आपण आता आधी जी आपण पेस्ट केली होती ती आता ॲड करत आहोत, ती सुद्धा मस्त अशी तेलात छान फ्राय करून घ्यायची।
पूर्ण एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित. आणि आता आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. त्या मसाल्यामध्ये मी घेतला आहे हळद, लाल तिखट, गरम मसाला, चिकन मसाला आणि धणे पावडर. आता हे सगळे मसाले घेतले, त्याच्यामध्ये आपण आता पाणी ॲड करणार आहोत थोडंफार, हार्डली 2 ते 3 चमचे. तर पाणी ॲड करायचं आहे कारण आपण जे आता हे मसाले ग्रेव्हीमध्ये टाकणार तर ते तेलामध्ये करपू नये म्हणून, आणि त्याचा फ्लेवर आहे ना तो अगदी छान येतो. त्याच्यामुळे पाणी ॲड करायचं. नसेल करायचं तुम्ही असंच टाकू शकता. तर हे छान असे मसाले मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित त्या पेस्टमध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला ग्रेव्ही केवढी थिक हवी त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. पाणी ॲड केल्यानंतर झाकण लावायचं आहे. हार्डली 3 ते 4 मिनटं त्याला छान शिजवून द्यायचं व्यवस्थित. नंतर झाकण काढायचं आणि आपण जे फ्राय केलेले जे चिकनचे पीसेस आहेत ते आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. ते सुद्धा व्यवस्थित त्या ग्रेव्हीमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे. पीसेस मिक्स केल्यानंतर मंडळी त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ आणि त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत हार्डली 10 मिनटासाठी. चिकन ऑलरेडी आपण फ्राय करून घेतलंच होतं, पण झाकण ठेवायचं ह्यासाठी आपण आता जे चिकनचे पीसेस टाकले आहेत त्याच्यामध्ये तो ग्रेव्हीमधला जो मसाला आहे तो छान उतरला पाहिजे, त्याने छान शिजेलसुद्धा. आणि 10 मिनटं झाली आहेत मंडळी. तुम्ही बघू शकता इतका सुरेख कलर आलेला आहे आणि फ्लेवरफुल स्मेल येतं पूर्ण घरात. तर हे बघा असं टेक्स्चर दिसतं. दिसायला तर इतकी छान आहे पण खायला पण तेवढीच टेस्टी लागते मंडळी. तर वरून आता मी इथे टाकत आहे कोथिंबीर. तर मंडळी आपली डिश रेडी आहे, चिकन फ्राय मसाला. तर ही तुम्ही सर्व करू शकता लच्छा पराठाबरोबर, जिरा राईस किंवा गरमागरम रोटीबरोबर. इतकी अप्रतिम लागते. तुम्ही ही नक्की डिश ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.